आता तुम्ही असं इमॅजिन करा, तुमचं घर वर करणे प्रॉपर वास्तुशास्त्रानुसार आहे. प्रॉपर तुमचं बेडरूम नैऋत्येमध्ये आहे आणि ते बेड वगैरे प्रॉपर दक्षिणेकडे डोकं आहे तुमचं, उत्तरेकडे तुम्ही पाय केलात, सगळं परफेक्ट आहे. पण तुमच्या बेड आणि तुम्ही निवांत आहे की माझं घर आता शास्त्रानुसार मी बांधून घेतलंय, पण नंतर तुम्हाला वाटतं की ह्या घरात आल्यापासूनच मला का त्रास होतोय, आधी जुन्या घरात तर आवाज ओके, आत्ताच काय प्रॉब्लेम होतोय. तर रिझन असं, जिथं तुमचा बेड येतोय माइट बी त्याच्या खाली पोकळी असेल, माइट बी एखादं खनिज असेल, माइट बी पाण्याचा उमाळा मोठा असेल, माइट बी वेगवेगळं लोह असेल, बरोबर. बॉक्साईट असेल, काही एवढ्या असेल. डीप मध्ये आपण चेक करतच नाही ना की खाली काय आहे. त्यामुळे लोकांना शास्त्रच माहित नाही. तुम्ही वर तोडफोड केली, नैऋत्यमध्ये रूम आली तुमची, पण खालून एनर्जी जी येते ती वेगळ्या पद्धतीनं वर येते, वेगवेगळे खाली मिनरल्स ह्या गोष्टी असल्यामुळे. आणि ज्यावेळी ती तुमच्या बॉडीतून 8 तास तिथं झोपताय तुम्ही, वर्षानुवर्ष वरती ट्रान्सफर होते, त्यावेळी तुमच्या तो बॉडीवरती इफेक्ट होतोय, तुमच्या फिजिकल अँड मेंटल हेल्थवरती तो इफेक्ट येतोय. आणि हे वास्तुशास्त्र आहे.